नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्र सरकार देशातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी अनेक पावलं उचलताना पाहायला मिळते. सरकारकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मोठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत पात्र जोडप्यांना 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. तर आज आपण केंद्र सरकारच्या डॉक्टर आंबेडकर योजनेसह विविध राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांचे नियम, पात्रता आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, देशामध्ये सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. या योजनांअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर आर्थिक मदत केली जाते. तुम्ही किंवा तुमच्या परिचित व्यक्तीनं आंतरजातीय विवाह केला असल्यास या सरकारी योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. डॉक्टर आंबेडकर सोशल इंटिग्रेशन स्कीम अंतर्गत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीत डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनकडून राष्ट्रीय स्तरावरती या योजना राबवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र जोडप्याला 2.5 लाख रुपयांची रक्कम थेट बँक खात्यामध्ये दिली जाते. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत देणं हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती किंवा पत्नीपैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणं आवश्यक आहे, तर दुसरी व्यक्ती अनुसूचित जाती व्यतिरिक्त म्हणजेच सामान्य किंवा ओबीसी प्रवर्गातील असावी. दोन्ही व्यक्तींचा हा पहिला विवाह असणं आवश्यक आहे. विवाहाची कायदेशीर नोंदणी हिंदू विवाह अधिनियम 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम अंतर्गत झालेली असावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जोडप्यानं विवाहाच्या अधिकृत तारखेपासून 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज करणं आवश्यक आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या योजनेसाठी पात्र ठरत जरी नसाल तरी अनेक राज्य सरकारांकडून स्वतंत्र आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबवल्या जात आहेत. संबंधित राज्याच्या योजनेच्या अटी पूर्ण करणारे जोडपे या योजनांसाठी अर्ज करून आर्थिक मदत मिळवू शकतात. राजस्थानमध्ये डॉक्टर सविताबेन आंबेडकर योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. यासाठी विवाहाच्या 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज करावा लागतो. तर कर्नाटकमध्ये इंटरकास्ट मॅरेज कपल इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत अनुसूचित जातीचा पती असल्यास 2.5 लाख रुपये आणि अनुसूचित जातीची पत्नी असल्यास 3 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. आणि यासाठी 18 महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो. तसेच मध्य प्रदेशमध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 2 लाख, दिल्लीमध्ये इंटरकास्ट मॅरेज इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत 50,000, तर महाराष्ट्रामध्ये इंटरकास्ट मॅरेज इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत 50,000 आणि तामिळनाडूमध्ये डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी योजनेअंतर्गत 50,000 रुपये आणि 8 ग्रॅम सोन्याचं नाणं दिलं जातं. ओडिशामध्ये सुमंगला योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपयांची मदत केली जाते आणि विवाहाच्या 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज केल्यास 3 लाख रुपयांपर्यंतची मदत देखील दिली जाऊ शकते. तर आता अर्ज करण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, वयाचा पुरावा, सक्षम अधिकारी म्हणजेच तहसीलदार किंवा MCDA जारी करण्यात आलेलं प्रमाणपत्र, मूळ रहिवासी प्रमाणपत्र आणि जोडप्याचा संयुक्त पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संयुक्त बँक खात्याची पासबुक यांच्यासारखी आवश्यक कागदपत्रे लागतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही जर लग्न करत असाल तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची मदत सरकार करत आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.